नमस्कार मित्रांनो, मी आहे सोनाली पांडे. मंडल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवनवीन विषयांच्या माहितींवर आपण इथे गप्पा मारत असतो. आज आपल्यासोबत द अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशनच्या मॅम आलेल्या आहेत, रजनी मॅम. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्ते मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे मंडल न्यूज तर्फे. आता सध्या तुमचं PDMC ला एक आर्ट गॅलरी, आर्ट एक्झिबिशन लागलेलं आहे. आम्हाला त्या आर्ट एक्झिबिशन बद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. नमस्ते मंडळी, माझं नाव रजनी अंबादे. मी एक कंटेम्पररी ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहे अँड ॲज अ प्रोफेशन आय एम अ 3D व्हिज्युअलायझेशन अँड करंटली आय एम द प्रेसिडेंट ऑफ अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशन अँड द सेक्रेटरी ऑफ पुणे सुप्रीम क्लब. लायन्स क्लब म्हणाले होते तुम्ही. या सो आय एम द सेक्रेटरी ऑफ लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बॉर्न अँड बॉटअप आय थिंक अमरावतीमध्ये आहे, राईट? बरोबर, मी मूळची अमरावतीचीच आहे. हा, बॉर्न हा. अँड बॉटम इन अमरावती ओनली. हा. बट वडिलांचा जॉब ट्रान्सफरेबल असल्यामुळे मी अमरावतीमध्ये फारसा कमी वेळ घालवलेला आहे. ओके. सो माय इंजिनिअरिंग एज्युकेशन इथेच झालेलं आहे. बट माय वडिलांचा जॉब ट्रान्सफरेबल असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे. बट माय इंजिनिअरिंग इज फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. सो आफ्टर दॅट आय वेंट टू पुणे अँड अमरावतीचा एक तसा असा फारसा कनेक्ट नाही राहिला. बरेच वर्ष झाले. बरोबर आहे. दो इट इज माय जन्मभूमी. तर मला असं वाटत होतं की ॲज अ सोशल वर्कर जे आमचे आता कंटिन्युएशन मध्ये जे इव्हेंट सुरू आहे विच इज कॉल्ड जयपूर फूट. ओके. सर आता आम्ही इंटर डिस्ट्रिक्ट जयपूर फूटचे इव्हेंट्स सुरुवात केले आहे. ओके. तर आतापर्यंत आम्ही 5 जिल्ह्यांमध्ये जयपूर फूटचा उपक्रम घेतलेला आहे. ओके. तर सो PDMC द्वारे आम्हाला हा जो चान्स मिळाला आहे मोठ्या स्तरावर करण्याचा जयपूर फूट, त्यासाठी मी नक्कीच PDMC संस्थेची आभारी आहे. ओके. आणि सोबतच मला माझा कलेचा प्रदर्शन करण्याचा जो चान्स मिळाला आहे तो इट्स एक तर खूप पर्सनल आहे माझ्यासाठी, बिकॉज ही माझी जन्मभूमी आहे. राईट. आणि सोबतच माझे आजोबा जे होते जागतिक कीर्तीचे ॲब्स्ट्रॅक्ट कलाकार, ओके. त्यांचं ते पण विदर्भाशीच बिलॉंग करतात. ही इज फ्रॉम अकोला. ओके. सो तो एक पर्सनल कनेक्ट असल्यामुळे मला असं वाटलं की आमच्या जयपूर फूट इव्हेंट सोबतच एक ही कला प्रदर्शनी घ्यायला काहीच हरकत नाही. ओके. विच विल बी अ फंड रेझिंग इव्हेंट ॲज वेल. हा आमचा फंड रेझिंग इव्हेंट आहे. याच्यामधलं जे पण कला प्रदर्शन मधून जे पण सेलिंग होणार आहे ते सगळं जयपूर फूटला डोनेट केलं जाणार आहे. ओके. थ्रू माय अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशन. तुमचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही एकदम कलेकडे कशा काय वळल्या? तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? जसं तुम्ही आता सांगितलं तुमचे आजोबा अंबादासजी खोब्रागडे हे सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये त्यांचा हातखंडा होता. तर तुम्हाला त्याच्यामधून अजून प्रेरणा कशी काय मिळाली? तुम्ही कडे कसे काय वळल्या? तर कलेची ओढ जी होती मला ती लहानपणापासूनच होती. पण कधी त्यामध्ये जो एक प्रॉपर गायडन्स और एक्सप्लोरेशन आपण म्हणतो तो मिळालेला नाही. बट लहानपणापासूनच मला कलेची खूप ओढ राहिलेली आहे. बट देर वर सम रिस्ट्रिक्शन्स, financial restrictions, some guidance was not there. But after my education and I started my journey in art at the very late stage of my life. Okay. But before that मी प्रॅक्टिस माझी कला साधना मध्ये मध्ये सुरूच असायची. पण मला तसा फारसा वेळ मिळालेला नाही बिकॉज ऑफ माय प्रोफेशनल कमिटमेंट्स. तर आफ्टर आय गॉट मॅरिड इन 2009 मी माझ्या मिस्टरांबरोबर युनायटेड किंगडमला त्यांच्या असाइनमेंटसाठी आम्ही तिकडे शिफ्ट झालो. सो आम्ही तिथे माझा 10 वर्षाचा ऑलमोस्ट तिथे काळ मी घालवलेला आहे. तर त्या पिरियड मध्ये मला माझ्या आर्ट जर्नीसाठी इन्स्पिरेशन मिळाली. सो त्यावेळेस मला असं वाटलं की आता मला आर्ट कडे कम्प्लिटली फोकस करायला पाहिजे. बरोबर आहे. सो दॅट ती मला जी आधीपासून लहानपणापासूनची जी ओढ राहिलेली आहे त्याच्यावर मी थोडासा काय म्हणतात त्याला जस्टिस फॉर माय सेल्फ, फॉर माय आर्ट, एक कम्प्लीट डिव्होशन असायला पाहिजे असं मला नेहमीच वाटायचं. सो
UK मध्ये असतानाच माझा आर्ट जर्नी सुरू झालेला आहे. ओके, खूपच छान. म्हणजे तुम्हाला जर कलेबद्दल एक ओढ असेल तर तुम्ही कुठून ना कुठून मार्ग काढूनच घेता आणि मॅमला तो मार्ग UK मध्ये गेल्यानंतर मिळाला. नक्कीच खूप कौतुकास्पद ही बाब आहे. तर मॅम मला हे विचारायचं आहे की तुम्ही जो आर्ट फॉर्म निवडला आहे अबस्ट्रॅक्ट, तर तो कसा काय निवडला किंवा त्याच्या मागची प्रेरणा काय होती? कशा पद्धतीने तुम्ही अबस्ट्रॅक्ट कडे वळल्या? कारण खूपदा लोकांना अबस्ट्रॅक्ट समजायला थोडा वेळ लागतो, राईट? तर तुम्ही कशा काय त्या आर्ट फॉर्म कडे वळल्या, अबस्ट्रॅक्ट कडे? तर असं काही स्पेसिफिक रिझन नाही राहिलेलं आहे माझं ऍब्स्ट्रॅक्शन कडे ओढ असण्याची. बट इट हॅज बीन रूटेड इन माय जीन्स ओनली. ओके. लाईक माय ग्रँडफादर, माझे आजोबा ते तर मोठे ऍब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट होऊन गेलेले आहेत. पण त्यांचा जो इफेक्ट आहे, त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहे, लाईफ व्हॅल्यूज आणि त्यांची जी कलाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, तो मला डीपली इन्फ्लुएन्स केलेला आहे. ओके. सो फारसा ते जिवंत असताना मी फारसा त्यांच्यासोबत वेळ घालवू नाही शकले. अनफॉर्च्युनेटली ती खंत मला नेहमीच राहणार आहे. पण आय ऑलवेज मिस हिम. आय मिस हिम इन माय आर्ट प्रॅक्टिस एव्हरी डे. राईट. सो एक ट्रिब्यूट म्हणू शकतो आपण त्यांना. हा त्यांच्या स्मृतीसाठीच हा एक मी ट्रिब्यूट दिलेला आहे. ही जी प्रदर्शनी आहे, दिस इज द हार्टफेल्ट ट्रिब्यूट टू माय ग्रँडफादर. ओके. And completely devoted to his values and his art and his life. This exhibition is completely devoted to him. वाव, व्हेरी नाईस मॅम. तर माझी आर्ट प्रॅक्टिस जी आहे ही जिओमेट्रिक ऍब्स्ट्रॅक्शन मध्येच रूटेड आहे. I call it a beautiful disorder. Okay. Which is a combination and fusion of emotions. Right. Sometimes it is unpredictable. Sometimes it is free flowing energy which guides me through the canvas. Because कधीच कॅनव्हस वरती पेंट करणे कुठलाही सब्जेक्ट तो माझा कधीच प्लॅन नसतो. एक ब्लँक कॅनव्हस पासूनच मी स्टार्ट करते विथ ब्लँक माइंड अँड व्हॉट एव्हर गाइड्स मी, माय इमोशन्स गाइड्स मी, माय एव्हरीडे जे स्ट्रगल असतात आपले, जे इमोशन्स असतात, वी हॅव बीन थ्रू अ लॉट ऑफ केओस इन एव्हरीडेज लाईफ. राईट. सो ते जे आहे इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे आय इनकॉर्पोरेट इन टू माय इमोशन्स अँड it's just a way of expressing my emotions through the art on the canvas. So for me it is just a experience that you have to live, you have to create. Chaos is a spontaneous, sometimes unpredictable, and the free flowing energy, just like a life we live every day. And in this a graceful disorder, I feel ki it helps me to come and live that beautiful life in a very positive way. Right. So I hope this guidance will help me through lifetime. Okay. To create my own beautiful pieces in future. राईट. तर मॅम मला हे विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या ह्या आर्टद्वारे प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? खूपदा प्रत्येकाचा दृष्टिकोन एखाद्या कलेकडे बघायचा वेगळा असतो, तर तुम्हाला काय दाखवायचं आहे प्रेक्षकांना तुमच्या कलेमधून? जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे कला आणि करुणा यांची जी धडधड आहे, हार्टबीट आहे, ती सेमच आहे. इट्स अन कंपॅशन अँड द हार्टबीट. आय फील की एका नाण्याच्या दोन बाजू ज्या असतात तेच आहे असं समजते. आणि अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशनच्या द्वारे या माध्यमातून मी ग्रामीण भागात असे सामाजिक उपक्रम करण्याचा मी मानस घेतलेला आहे. आणि जे आपलं इमर्जिंग टॅलेंट आहे, जे मोस्टली विदर्भ एरियामध्ये आपल्या साईडच्या स्टुडंट्स लोकांना जो चान्स मिळत नाही, स्पेशली टू परस्यू देअर करिअर इन आर्ट. सो या उपक्रमांद्वारे मला त्यांना हेल्प करून आय वुड लाईक टू हेल्प देम टू ग्रो as an artist, right, by taking such kind of events, so that they will feel motivated, encouraged that की नाही की कलेमध्ये पण आपण आपलं करिअर करू शकतो. तसा मला एक सांगायचं आहे की मी कधीच आर्टमध्ये फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं नाही आहे. सो इट्स नॉट अबाउट हॅव्हिंग अ डिग्री और तुम्हाला ती एज्युकेशन, बट एक जी साधना असते कलेची, जी तुम्ही
एक डेडिकेशन असतं दॅट यू हॅव टू फॉलो. लाईक जसं आपण पूजा करतो रोज, तसंच ते साधना तुम्हाला ती फॉलो करायला पाहिजे. आणि अशाच उपक्रमांमधूनच इमर्जिंग जे टॅलेंट आहे आपल्या, स्पेशली आपल्या विदर्भामध्ये, सो आय वॉन्ट टू मोटिवेट देम, एनकरेज देम अँड टू पार्टिसिपेट देम इन फ्युचर इन सच काइंड ऑफ आर्ट इव्हेंट्स. राईट. खूपच छान. मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे, अंबादास सबलाईम एन्काउंटर्स हे जे तुमच्या आजोबांवर लिहिलेलं पुस्तक आहे, त्या पुस्तकाबद्दल काही सांगा आम्हाला. हो. अंबादास द सबलाईम एन्काउंटर्स हे जे बुक बाय दिल्ली आर्ट गॅलरीने प्रकाशित केले आहे, ओके. ऑन हिज आर्टिस्टिक लाईफ, राईट. on his journey. So it's is a beautiful example of how he lived his life, राईट. his art, how he was spiritually connected to everything, and he was like, he always considered art is a celebration of life. There is a Okay. say in the book, one line that Ambadas believed that art is a celebration of life, and the book has been my inspiration. I have been reading it continuously, and जेवढं मी ते बुक वाचते तेवढं मला त्यांच्या जवळ जाण्याचा चान्स मिळतो, की त्यांच्या व्हॅल्यूज, त्यांची थॉट प्रोसेस कशी होती ऍज अ ह्युमन बिईंग. जो वेळ मी त्यांच्यासोबत नाही स्पेंड करू शकले, तो त्या बुक थ्रू मला त्यांना ओळखण्याची जी मला संधी मिळाली आहे. तर मी दिल्ली आर्ट गॅलरी ना धन्यवाद करते की त्यांनी हे इतकं सुंदर बुक अंबादास सबलाईम एन्काउंटर हे जे प्रकाशित केलं आहे, ती सगळ्यांनाच प्रेरणादायक आहे. अँड आय होप की भविष्यामध्ये आपले जे अपकमिंग इमर्जिंग टॅलेंट असेल, मी नक्कीच त्यांना एक सजेशन देईल की हे बुक त्यांनी नक्कीच वाचावे, टू ग्रो इन देअर आर्टिस्टिक जर्नी ॲज अन इंडिव्हिज्युअल. सो the book is full of emotions and the encouragement and the motivation, and it's about the life that we would like to incorporate in our lives, daily lives. तर मॅम, मला आता तुम्ही जसं पहिले सांगितलं की तुम्ही जयपूर फूड्स सारख्या समाजकार्य करता आहात, तर या समाजकार्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळालं? कारण तुम्ही लायन्स क्लब मध्ये पण आहात आणि त्यांच्या अध्यक्ष आहात, सोबतच जयपूर फूड्सचं पण तुम्ही, आता तुम्ही जसं सांगितलं आहे, मॅमनी जसं आपल्याला सांगितलं आहे की या एक्झिबिशन मधून त्यांना जो काही फंड रेज होणार आहे, तर तो ते जयपूर फूड्स साठी ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना ते हेल्प करणार आहे. तर या समाजकार्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? समाजसेवेची ओढ मला आधीपासूनच होती. बट आफ्टर रिटर्निंग फ्रॉम UK, जेव्हा मी UK मधनं इंडियामध्ये परत आले, तर आपल्या जयपूर फूडचे प्रणेते जे आहेत, मिस्टर रामेश्वर मनियार, आर्किटेक्ट, he has been a great mentor to me since years. I have been working with him since last 20 years, and at that time, that year, he was the president of Lions Club of Pune Supreme. So he guided us to join in these social association. So me and my partner, my husband, we both joined the Lions Club of Pune Supreme. आणि अशाच या Lions Club of Pune Supreme ऑर्गनायझेशन मधून मला जी समाजसेवा करण्याची जी प्रेरणा मिळाली, ती खूपच प्रिशियस आहे. बिकॉज ती जी ओढ होती ती मला आधीपासूनच होती. आणि यामध्ये आम्ही जे कंटिन्युअस 1 वर्ष जे उपक्रम केले आहेत, जसं ॲज अन आर्टिस्ट मी मल्टिपल कॉम्पिटिशन्स घेतलेले आहेत स्कूलमध्ये. आय हॅव जज देम, आय हॅव कंडक्टेड मेनी आर्ट कॉम्पिटिशन्स थ्रू लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम, अँड असेही मी भरपूर इव्हेंट्स घेतलेले आहेत. तर ही सोबतच आम्ही विमेन हायजीन वरती अँड सायबर अवेअरनेस सेशन कंडक्ट करतो कंटिन्युअसली ऑन द कंटिन्युअस बेसिस वरती. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही इव्हेंट्स घेत असतो. त्याच्यामध्ये सायबर क्राईम अवेअरनेस कंडक्ट करतो आम्ही सेशन्स, लाईक कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये. सो to spread that awareness of cyber security, at the same time we are mostly focusing on eye vision of schools,
because the screen addiction has been going on. Right. Like it has become a disease now. It's Right. especially children are addicted to screen. After, I think in COVID it has happened a lot. So Right. they need that guidance, Mhm. that support. So we have been conducting such kind of social events now in these 2 years. And जयपूर फूट जसं आमचं सुरुवात झालेली आहे ती आम्ही महाराष्ट्रभर आमचं करण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही जयपूर फूट करण्याचा आमचा उपक्रम असणार आहे फ्युचरमध्ये. आता आमचे अपकमिंग 3-4 इव्हेंट्स असणार आहेत जयपूर फूटचे. सो ही जी समाजसेवा करण्याची जी मला चालना, मला शक्ती, माझ्या क्लोज फॅमिली मेंबर्स, माय फ्रेंड्स यांचा खूप सपोर्ट राहिलेला आहे मला. सो मी मनापासून त्यांना धन्यवाद देते. थ्रू दिस सोशल इव्हेंट्स, या समाजसेवेतनं माय विजन इज लाईक टू यूज आर्ट ॲज अ व्हेकल to promote an emerging artist and do the contribution to the society and promote sustainable culture and elevate young lives. आणि तुम्ही हे जे कार्य करता आहात, समाज कार्य किंवा आर्ट मध्ये जे कार्य करता आहात, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे फ्रेंड्स, फॅमिली यांच्याकडून कसा सपोर्ट मिळतो? माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट मला खूप आधीपासून, लहानपणापासूनच राहिलेला आहे. माझ्या वडिलांनी, आईनी मला त्यांना माहिती असून मला चित्रकलेची खूप ओढ आहे, त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आहे. अँड माय फ्रेंड्स, माय फॅमिली, एव्हरीवन हॅज बीन सपोर्टेड मी सिन्स लॉंग अँड आय एम रिअली फॉर्च्युनेट टू हॅव these beautiful people in my life who has been supporting in me in my art journey. मॅम, तुम्ही जसं सांगितलं आहे, सोबतच तुम्ही 3D आर्किटेक्चर मध्ये पण वर्क करता आहात, तर ते काय असतं ते पण आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करा. 3D architectural visualization. Yes. Okay, so 3D architectural visualization meaning planning those big projects, planning, constructing, and create those plans into a 3D visualization. Right. You can see the project before it's happening on the site. Right. So the design would be like how will the project will look on the site. That would be that is my responsibility to create those 3D models, those 3D environments, so that people can feel that if they are planning, they wish to buy a home in let's say some society in some township, so they will be already knowing that how the project will be looking, Right. and how their flat, their surroundings, the landscape will be, so that we design in a such a way that there is some kind of confidence they get that this project would be beautiful. So in this 3D visualization, I have been working in this field now been 20 years, and I have designed a lot many projects, big Right. townships. So it's a beautiful profession, Right. just like my art. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तुमच्या आर्टचा किती फायदा होतो? ऑब्विसली खूप फायदा होत असणार आहे. तसं पाहिलं तर फायदा होतोच. राईट. बट आर्किटेक्चर मध्ये यू हॅव टू बी व्हेरी करेक्ट in all kinds of technical aspects. But in my abstraction there is no rule I follow. Right. Because there are lines, there are shapes, there are geometric shapes, but sometimes they are formless. Sometimes you visualize them, sometimes you cannot visualize them. Okay. So it is a combination of both. So but yeah, definitely 3D architectural visualization has been influenced my work as well. ओके. तर तुम्ही तुमचं काम जास्त एन्जॉय करता की तुमचं आर्ट जास्त एन्जॉय करता? I would say now in these years I have been just doing art, and obviously my profession I respect it a lot, because whatever I am today is because of it only. Right. But जी साधना आहे, जी आर्ट प्रॅक्टिस आहे माझी, it all these things, all these factors of my life, my stay during UK for years, in Europe culture, Right. The galleries I have explored in Europe, and the people and the surroundings there, the environment, I have been very observing person all the time, and
at the same time, my profession as a 3D architecture visualization has deeply influenced on my art. So all these are part of my art journey. राईट. तर आता जसं तुमचं PDMC ला एक्झिबिशन सुरू आहे, तर तुमचा फर्स्ट एक्झिबिशनचा एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट एक्झिबिशनचा जो एक्सपिरियन्स राहिला आहे माझा तो फार सुंदर असा राहिलेला आहे. दो इट वॉज माय फर्स्ट एक्झिबिशन, आय वॉज व्हेरी नर्वस ॲट दॅट टाइम. सो in London, Parallax Art Fair is a prestigious art fair which happens every year. प्रत्येक वर्षी हा आर्ट फेअर होत असतो. त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी माझ्या आर्टला खरंच एन्जॉय केलं होतं त्या मोमेंटला. अँड आय थिंक दे आर मोर having the knowledge of how to read the abstract art, or how to understand the abstraction. So it was a very meaningful experience for me, a learning experience for me, and the audience were so supporting. And at the same time, after 2 or 3 years, I have been exhibited in local galleries, and a couple of art fairs I have been participated. So it was a great experience for me. After I came back from UK, ही माझी पहिलीच कला प्रदर्शनी आहे आणि माझ्यासाठी ही पर्सनल आहे. ते मी आधीच सांगितलेलं आहे की माझं होमटाऊन असल्यामुळे आणि आजोबांना एक श्रद्धांजली म्हणून आज आपण हे कला प्रदर्शनी मी त्यांना समर्पित केलेली आहे. तर आय होप की मला चांगलाच रिस्पॉन्स मिळेल इथे पण, आणि प्रेक्षक माझ्या कलेला रिस्पॉन्स देतील. त्यांना दे विल कनेक्ट सब काइंड ऑफ कनेक्शन्स विथ माय आर्ट. अँड मला वाटतं की त्यांनी माझं आर्ट एकदा खरंच यावं, बघावं आणि एन्जॉय करावं आणि सपोर्ट करावं. बिकॉज इट इज अ फंड रेझिंग इव्हेंट फॉर जयपूर फूड. एक सोशल कॉज आहे, एक नोबल कॉज आहे. तर सर्वांनी पुढे येऊन सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे सगळ्यांना. आता नेक्स्ट काय तुमचं विजन काय आहे नेक्स्ट साठी, आणि पुढे काय करायची इच्छा आहे तुमची? पुढची वाटचाल कशी राहील तुमची? माय विजन इज टू कंटिन्यू ग्रोइंग ॲज अन आर्टिस्ट, मेकिंग पर्पजफुल कॉन्ट्रीब्युशन्स टू द सोसायटी. राईट. Through Ammadas Khobragade Art Foundation, I want to support emerging talent, preserve the legacy of abstraction, and promote sustainability. And I want to motivate all those talent to come forward and take art as an opportunity. And it's an encouragement, it's an power. That art has given me so much. Now this is my humble tribute to my grandfather and offering love to the society. राईट. नक्कीच मॅम, अमरावतीकर नक्कीच आपल्या एक्झिबिशनला भेट देतील आणि या फंड रेझिंग प्रोग्राम मध्ये नक्कीच ते सहभाग दाखवतील. आमच्यासोबत इतक्या छान गप्पा मारल्या त्याच्यासाठी मी तुमचे धन्यवाद करते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन हस्तींना आपण इथे बोलवत असतो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत असतो. तर आजच्यासाठी आपण हा एपिसोड इथेच थांबवतो आहे. सगळ्यांना खूप धन्यवाद आणि मंडल चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मॅमच्या एक्झिबिशनला नक्की भेट द्या. धन्यवाद.